आपल्या गोष्टीचं नाव आहे अक्षयचा जादूचा बीज. अक्षय तृतीया आणि गुरुपुष्य नक्षत्राची गोष्ट. एका छोट्याशा गावात अक्षय नावाचा एक गोड मुलगा राहायचा. त्याचे आजोबा त्याला नेहमी सांगायचे, अक्षया, आज खूप खास दिवस आहे, अक्षय तृतीया. या दिवशी केलेली चांगली गोष्ट कधीच संपत नाही, ती वाढतच राहते. अक्षयने आश्चर्याने विचारले, आजोबा, म्हणजे काय? आजोबा हसले आणि म्हणाले, चल, मी तुला दाखवतो. त्या दिवशी आकाशात गुरुपुष्य अमृत नक्षत्र होते. आजोबा म्हणाले, आज गुरुदेव आणि पुष्य नक्षत्राचा शुभयोग आहे. यावेळी लावलेली बीज सोन्यासारखे फळ देते. असे म्हणत त्यांनी अक्षयच्या हातात एक सोनेरी चमकणारे बीज दिले. सी, हे खास बीज आहे, पण ते तेव्हाच उगवेल जेव्हा तू एक चांगले काम करशील. अक्षय बागेत गेला. तिथे त्याला एक छोटी मुंगी पाण्यात बुडताना दिसली. अक्षयने लगेच एक पान घेतले आणि मुंगीला वाचवले. मुंगी आनंदाने म्हणाली, धन्यवाद. अक्षयने बीज जमिनीत लावले, पण ते अजून उगवले नाही. सी, थोड्या वेळाने अक्षयला एक रडणारी छोटी मुलगी दिसली. तिची आई हरवली होती. अक्षयने तिला एकटी सोडली नाही. तिचा हात धरून तो गावभर फिरला आणि शेवटी तिची आई शोधून दिली. सी, आईने आनंदाने मुलीला मिठी मारली. सी, अक्षयने परत पाहिले. बीजातून एक छोटी हिरवी पालवी फुटली होती. सी, संध्याकाळी अक्षयने पाहिले. एक म्हातारे आजोबा जड ओझे घेऊन चालत होते. सी, अक्षय धावत गेला आणि म्हणाला, आजोबा, मी मदत करतो. त्याने ओझे उचलले आणि त्यांना घरी पोहोचवले. ते आजोबा हसून म्हणाले, बाळा, तू खूप चांगला आहेस. देव तुला नेहमी सुखी ठेवो. सी, अक्षय बागेत परत आला आणि त्याने पाहिले. त्या छोट्या बीजातून एक सुंदर सोनेरी फुलांचे झाड उगवले होते. सी, झाड हसून म्हणाले, अक्षया, तू आज 3 चांगली कामे केलीस. मुंगीला वाचवले, मुलीला मदत केली आणि आजोबांना साथ दिली. म्हणूनच मी इतका वाढलो. सी, तेवढ्यात आजोबा आले आणि म्हणाले, बघितलीस अक्षया, हेच अक्षय तृतीयाचे रहस्य आहे. चांगली कामे कधीच संपत नाहीत. ती वाढत राहतात, फुलत राहतात, फुलत राहतात. सी, अक्षयने आजोबांना मिठी मारली आणि म्हणाला, अक्षया, मी रोज एक चांगली काम करीन. सी, आजोबांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. सी, शाब्बास, हीच खरी सोनी आहे. सी, तात्पर्य, चांगुलपणा हीच खरी अक्षयधन आहे. ती कधीच संपत नाही, रोज वाढत राहते. सी, स्टोरी आवडली का? सी, अशी छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.